शिवसेना ठाकरे गटाचे माजी नाशिक जिल्हा लोकसभा संघटक विजय करंजकर यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने ते मागील महिनाभरापासून नाराज होते। अखेर त्यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवसेना एकनाथ शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला। यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी संवाद साधताना काय प्रतिक्रिया दिली ऐकूया। विजय करंजकरांना उमेदवारी मिळाली असती तर सर्व शिवसैनिकांनी त्यांचं काम केलं असतं। त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते शिवसैनिकांच्या विरोधात जाऊन उमेदवाराच्या विरोधात जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी हेतूने ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत। त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवली त्यांनी, मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यानंतर त्यांनी निर्णय घेतला। मेळावा घेतला त्याच दिवशी आम्हाला कळलं की हे एवढा उशिरा मेळावा घेण्याचं काय कारण, तर ते लक्षात आलं की शिंदे गटामध्ये गेले, त्यांच्या काही मागण्या होत्या, काही बार्गेनिंग पॉवर्स होत्या, त्यांनी पूर्ण केल्या असतील आणि नंतर शिंदे गटामध्ये गेलेत। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोणी नसेल, त्यांचं ते भगूर नगरपालिका जी आहे त्यामध्ये जे 17-18 नगरसेवक असतील ते जाऊ शकतात, पण बाकी महापालिका क्षेत्रामध्ये कोणी दिसत नाही। आव्हान वगैरे काही नाही, उमेदवार आमचा हा सर्व मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि प्रचंड मताने महाविकास आघाडीचा उमेदवार राजाभाऊ वाजे विजयी होतील हा विश्वास आणि खात्री आहे। विजय करंजकर यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला नाशिकमध्ये आव्हान नसून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे मतदारांपर्यंत पोहोचलेत आणि राजाभाऊ वाजे हे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला। त्यामुळे विजय करंजकर यांच्या पक्षप्रवेशाचा फटका नाशिकमध्ये ठाकरे गटाला बसणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे।